भारताचे आदरणीय राष्ट्रपती ज्यांच्या स्वागताच्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या प्रणव मुखर्जींचं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अग्रभागी राहणाऱ्या हुतात्म्यांच्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनस्वी स्वागत करण्याचा आनंद मला होतो. राष्ट्रपतींच्या समवेत महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, देशाच्या संसदेमध्ये ज्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष केलं आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणाने सांभाळली, ते शिवराज पाटील, दुसरे सहकारी श्री पी.सी. चिदंबरम, श्री प्रफुल्ल पटेल आणि ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी अगत्यानं या ठिकाणी उपस्थित आहोत, ते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचा नावलौकिक त्यांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवला, ते श्री सुशीलकुमार शिंदे, सौ शिंदे, व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा सुशील कुमारांच्या आयुष्यातला महत्त्वाचा जसा दिवस आहे, तसा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यात लक्षात राहणारा अशा प्रकारचा दिवस आहे. आयुष्याची 75 वर्षामध्ये ते पदार्पण केलं, त्यातली जवळपास 50 वर्ष समाजातील शेवटच्या माणसाच्यासाठी कष्ट करण्याच्यासाठी जी काही जबाबदारी किंवा आव्हानं असतील त्याला सामोरं जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या जीवनाचा प्रवास हा खडतर प्रवास आहे आणि नव्या पिढीतल्या कष्टकरी तरुणाला एक आदर्श आहे. अतिशय लहान परिवार, दारिद्र्य हे पाचवीला पुजलेलं, पितृस्थैर्य लवकर गमावलेलं आणि 2 मातेंच्या कष्टामधून स्वतःची उभारणी करण्याच्यासाठी धडपड करून ज्ञान प्राप्त करण्याच्यासाठी यशस्वी होणारं व्यक्तिमत्व बनवून सुशील कुमारांना आपण सगळ्यांनी किंवा आपल्याच्या जुन्या लोकांनी पाहिजे. पुण्यामध्ये महाविद्यालयामध्ये आले आणि कायदा विषयक महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच माझा त्यांचा परिचय आला. मी महाराष्ट्रातल्या तरुणांची जबाबदारी सांभाळत होतो काँग्रेस पक्षामध्ये आणि माझ्या लक्षामध्ये आलं हे व्यक्तिमत्व तसं साधं दिसत नाही. यांना काँग्रेस पक्षानं शक्ती दिली तर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्या संबंधीची कुवत इथं दिसते आणि नेमकं तेच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या ध्यानामध्ये आलं आणि मला आठवतं की करमाळ्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उभं करण्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या काँग्रेस संघटनेनं त्यांचा पुरस्कार केला, पण दिल्लीमध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं. दिल्ली मोठी गमतीची नगरी आहे, कधी काय करेल याचा भरोसा नाही.
आणि म्हणून उद्याच्याला महाराष्ट्राचं नेतृत्व आम्हाला दिसतंय, पण त्यावेळेला दिल्लीकरांना दिसलं नाही. चिंता होती, नोकरीचा राजीनामा दिला, कौटुंबिक जबाबदारी सगळी, पुढं काही दिसत नाही, पण डगमगले नाही. आणि दुर्दैवानं ज्या ठिकाणी त्यांनी विधिमंडळाची निवडणूक लढवावी असं आम्हाला वाटत होतं आणि त्यांना संधी मिळाली नाही, ज्यांना संधी मिळाली त्यांची आवड परमेश्वरावर झाली आणि त्यांचं निधन झालं, जागा खाली झाली. पुन्हा एकदा संधी, आणि सुशील कुमारांना ती संधी काँग्रेस पक्षाने दिली. मला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की त्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो, पण त्यांच्या यशामध्ये त्यावेळचे या जिल्ह्याचे एक नेते नामदेवराव जगताप यांचा पुढाकार होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं. ते निर्वाचित झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना यांच्या कर्तृत्वाची जाण आली आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी मिळाली. त्या दिवसापासून सुशील कुमारांचा प्रवास हा थांबला नाही. तो महाराष्ट्राच्यासाठी विविध जबाबदाऱ्या घेऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीच्यासाठी लक्ष केंद्रित करून आणि केंद्राच्या नेतृत्वाने दिल्लीमध्ये बोलवल्याच्या नंतर देशातली महत्त्वाची जबाबदारी, मग ती विद्युत क्षेत्रातली असेल किंवा गृह खात्याची असेल, ती समर्थपणानं सांभाळण्याची आणि याशिवाय जे जे काम पडेल, मग राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महासचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी असो, शेजारच्या राज्याची राज्यपाल पदाची जबाबदारी असो, भारताचं प्रतिनिधित्व युनायटेड नेशन्समध्ये करण्याच्या संदर्भात असो, त्या प्रत्येक ठिकाणी सोलापूरचं कर्तृत्व काय हे दाखवण्याच्यासाठी सुशील कुमार यशस्वी झाले. आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्याबद्दलची आस्था आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आज ते 75 वर्षामध्ये झालेलं झालं. शिंदेसाहेब, आता 75 आली, आता आपण दोघांनी जरा जपून वागायचं. ते आता जुने दिवस संपले, इकडे तिकडे आपण दोघांनी बघायचं नाही, ह्या आपला आता निकाल झाला. आणि म्हणून अतिशय जबाबदारीने इथून पुढचा कालखंडसुद्धा त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला, त्यांच्या संघटनेला आणि विशेषतः ज्या नव्या पिढीच्या समोर अनेक संकट आहेत, त्या नव्या पिढीला आत्मविश्वासानं एखादं व्यक्तिमत्व स्वकर्तृत्वानं आणि स्वकष्टाने कसं घडवतं याचा आदर्श शिंदेसाहेबांच्या रूपानं या नव्या पिढीच्या समोर आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या देशातल्या नव्या पिढीच्या संबंधी त्यांच्या आदर्शामुळं मला त्यांच्या भवितव्याच्या संबंधीचा विश्वास आहे. हे कर्तृत्व त्यांनी दाखवलं, त्याबद्दलचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या राजकीय संघटनेच्या वतीनं त्यांचं उर्वरित आयुष्य हे समाजाची सेवा करण्याच्यासाठी अखंडपणानं जाईल आणि त्यासाठी त्यांना उत्तम प्रकारचं आरोग्य लाभेल. त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांची साथ तर त्यांना मनापासून आहेत, तीसुद्धा सातत्यानं राहील अशाच प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.